यावेळेस पहिल्यांदाच आम्ही स्वतःच्या गाडीने गावाला आलो होतो. नेहमी काही ना काही प्रॉब्लेम यायचा. जेव्हा मी बसने यायची तेव्हा बस बंद पडायची, बस लेट व्हायची आणि खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागायचे. तेव्हा असं वाटायचं की यार कधी येईल आपली गाडी, कधी, किती वेळ लागेल. आणि एकदा एका रिलेटिव्सच्या लग्नाला आम्ही जात असताना त्या गाडीत माझ्यासाठी जागा नव्हती. त्या दिवशी ठरवलं की आपली गाडी घेणार आणि आपण पण ऐटीत जाणार. असो, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पण हां, प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवून जाते. तर आज मी चालली आहे जळगाववरून लग्नाला, ते पण अहिल्यानगर. पहिल्यांदाच अहिल्यानगर आली. त्यानंतर आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं, कारण बसचा प्रवास खूप हेक्टिक होता. त्यानंतर मी सकाळी मस्तपैकी चहा पिला आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची थोडी गिफ्ट पॅकिंग होती, त्यालाच आम्ही थोडी हेल्प केली. रूममेटचंच लग्न होतं. मुलींचं कसं असतं ना, लग्न झालं की त्या ऑटोमॅटिक दूर होऊन जातं. मुलांची फ्रेंडशिप भारी असते यार, तुम्ही लोक एकमेकांपासून तसे दूर नाही होत. मुलींचं कसं डिपेंड करतं की तिचं लग्न कुठे होतं आहे, मग ती त्या शहरात जाते. खूप कठीण असतं मग मुलींचं फ्रेंडशिप टिकवून ठेवणं. तर लग्न डेस्टिनेशन वेडिंग होतं आणि खूप छान मजा आली. सगळ्यात आधी झाली एंगेजमेंट, त्यानंतर होती हळदी, त्यानंतर संगीतही होतं. पण हळदीला खूप उशीर झाल्यामुळे संगीत कॅन्सल झालं आणि आमचा डान्स पण कॅन्सल झाला. असो, त्यानंतर मग लग्न झालं आणि खूप छान पार पडलं.